आयला तिकडे शेळके महाराज आलं काय झालंय? शेळके महाराज आले आमचे, म्हणजेच महाराज. अय महाराज, अय आम्ही पळतच जातो. पैसे पैसे, आलो 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 महाराज, अरे आलो आलो. ते कसा पळतोय महाराज? काय नाही, काय तुम्हाला ज्यूस बाजारला आणलं मी, खाली ड्रम उचलायला आणि ती कच आणायची ती उचलायला आणलंय. उगच नाही आणलं बॉडीगार्ड. गणेश लिमकरची गाडी घरची आहे. तो डायव्हर आणला मी फुकटा, तो माणूस आणलाय कच भरायला फुकाट. सगळे फुकाट आणलेत. चला बघा, आता रोडला गेली गाडी उभा मस्त पैकी. आता गडी आणलीत, बरं झालं. हे ड्रायव्हर साहेब म्हणले मी काय कच भरीत नाही. आता इथं कची ढिगारा माती फुफाटासारखी ती बारकी छोटी न्यायची माती. तर आता हे तर फोनमध्येच बिजी व्हायला लागले, सगळे पळायला लागलेत. मी कशाला आणलं हेच मला काय कळाना सध्याला. 2 हातात 2 आणणार मी, पाहिलं नाही वय मी. हा, महाराष्ट्र केसरी. चला आणलं ड्रम. 2 ड्रम, काय एकच ड्रम आणायचं मुश्किल आहे. 35-40 लिटरचं असन. या चहा प्यायला सगळेजण. काय झालं, ह्यांनी आल्या मला म्हणले आजवर चहा पाजवा. मग सगळ्याला चहा पाजिलाय. बघा विराजची सायकल फसली का काय? चला ना पुढं. कसली विराज? लय गोठळा झालाय. चला उरका सकाळी सकाळी. चला सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. आणि सकाळच्या आत्ता सध्याला वाजल्यात 9. चला आजचा हिडू स्टार्ट केलाय मी. आणि आज काय झालं, विराजला शाळेत लावलंय 9 म्हणजे 7:30लाच विराज शाळेत गेला. आज काय सकाळी सकाळी हिडू काढायचा होता पण नाही काढला. काम म्हणजे कामाच्या ह्याच्यात मला आता तरी सुरुवात करावा आणि रोजचं काहीतरी अपडेट द्यावं म्हणलं. सर्वांचं स्वागत आहे. काय म्हणते दीपाली? काय म्हणते आज? आज काय म्हणते? आज 2 तारीख आहे. काय चाललंय? 2 तारीख 2 तारीख काय इथं पाऊस नाही काय? पाऊस पण आबाळ येतं तेवढ्यात तर बरं वाटतंय ना, फ्रेशचं वातावरण वाटतंय. कायचं उलट असं रोगाट वातावरण असतं, दुखणे येते, सर्दी ताप थंडी असल्या वातावरणाने. असं का? पण एक तास बदा पाऊस येऊन पडून लगेच उडून जायला पाहिजे. आता काय अवघडच वाटतं. 1 महिना झाला येईन अजून वाट बघून. आता 2 तारीख आहे. म्हणजे चिंता कशाची माहिती का? चाऱ्याची चिंता आहे गुरांची. आणि विषय काय आहे तर काही म्हणते आता तुमचं तर काही व्यवसाय, तुम्हाला काय करायचं एवढं. शेतीचं थोडंसं यावर्षी वाटलं होतं काही ना काही उत्पादन निघन. माती टाकली 2 रुपये होते, देणं घेणं आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात उत्पादन नाही. दुसरी गोष्ट काय आहे, जर मार्केटला वारं सुटलं तर सगळेच मार्केट शांत होते, धंदे पण शांत होते. आणि प्रत्येक जणाकडं आवड असते नाही का? हे अवघड. त्यांना ते लाज होते, त्यांना चल किशा काय लाज असतं एवढं? थोडं लाज वाटते, थोडंफार असते थोडंफार. आंघोळ नाही केलं दिसत नाही, चालूच असतंय. काय आता कसं ते मला आंघोळ नाही केली, मला लाज वाटते. मागा मी दिदीला गेलतो, म्हणजे भावाची मुलगी दिदी तिथं. तिला मला जेवण नसलं केलं तर तिथं जेवण कर, रोडच्या कडाला दिसती तर 5 मिनिटात होईल. पाणी आहे तुमच्याकडे, डबा आहे. ते म्हणजे लोक काय म्हणते मला, म्हणजे वाटावर जेवती. वाटावर काय जेवायचं कुठं काय लोक काय म्हणते हेच लय मोठा प्रश्न आहे आयुष्यात आहे ना. प्रत्येक जणाला हाच प्रश्न आहे, लोक काय म्हणतील. लोक काहीच म्हणत नाही. आपल्याला भूक लागली आपण वाटाला खाऊ, नाही तर कुठं खाऊ. जसं वेळ भेटन तसं. वेळ असल्यावर घरी नसतं जेवण केलं. कधी कधी काय होतं, सकाळी सकाळी ना पोर एवढ्या गडबडीत जाते, 7:30 वाजता इष्टी येते आणि डबा होत नाही, उरकत नाही, मग जेवत बी नाही. तर मग दिवसभर शाळा असती, दुपारपर्यंत उपाशी राहिलो काही चक्कर येऊ शकते पोरांना. तर मी म्हणजे जसा वेळ भेटेल ना तसं थोडस खात जा. दीपक नदी काय द्यायची ती एकदा आम्हाला चायपत्ती द्या. चायपत्ती 10 वाली. काय पिल्या आंघोळ नाही केली तिला. नाही आंघोळा केली तरी काय नाही, व्हिडिओ मध्ये दिसतं आंघोळ केल्यावर काय नाही, एवढं लाजायचं नाही. आयला तिकडे शेळके महाराज आलं काय? थांब महाराजकडे मी जातो, गाड्या पैसे मागवतो. काय झालंय, शेळके महाराज आले आमचे, म्हणजेच महाराज. अय महाराज, अय अरे पैसे, अरे थांबा मी पळतच जातो. पैसे पैसे, आलो 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 महाराज, अरे आलो आलो. ते कसा पळतोय महाराज? त्यामुळं महाराज इकून असं तलावात चलत पळालं. काय म्हणलं घ्यावा पैसे त्यांच्याकडून थोडे, काय 250 रुपये राहिलेत, पण महाराज पळून गेलं. किती मस्त आलीत बघ ना. आता आनंदी उठली झोपेतून दीपा, एक फुल नाही ठेवणार. एक आनंदीला फुलं लय आवडते, सगळे तुडू तुडू घेते आनंदी.
किती छान फुलं आलीत. आणि हे 400 रुपयाचं 400 रुपयाचं बी आणलंय. किती? किती 50 ग्रॅम 50 ग्रॅम. छटाक सुद्धा नाही. खायासाठी बिंडीला एक छटाक म्हणजे 50 ग्रॅम. काय माहित कसली एक भेंडी. छटाक, 400 रुपयाचं आणलंय. आणि बाकीचं बी आणले 2-3 पुड्या ककडी बाकीचं वगैरे. पुढं आणलं, पण तेवढंच आणलंय. रानात जा आणि लावून घ्या. हा काय आणलंय? काय ककडी आणली, गवार आणली, थोडं थोडं माळवं लावून घ्या. बाल तीच म्हणलं वर चला, मग मला सुधरत नाही. पाऊस येईना म्हणून पाणी तवर उगून येईन. बोरला आहे पाणी तेवढ्यात तर बागन ना. उगून येईन ना तवर. लेटच होतंय मग परत. पाऊस बी थोडा थोडा, अजून पाऊस आमच्याकडे नाही झाला. माळव लावायची म्हणते तर थांबा पाऊस येऊन द्या म्हणते, पण पाऊस तर काय येईना, कुठे हिरवं बी दिसाना. तर येईन दीपा, पाऊस पण येईन. तोवर लावून घ्या. तू थोडं थोडं बोरला पाणी आहे ना, लावलंय. बोरच्या पाण्यात थोडं थोडं दी, तोवर पाऊस येतच असतोय. चल ठीक आहे, क्या तुम्हाला काय आवरायचं मी जाऊ का? हा, तुम्ही चला, मला पण जायचंय. पाऊस जोर पडत नाही तोवर रानातल्या कामाचं काय हिच नसतंय. काय डबा सरला का? या पलीकडून गाडीला डबा लय सरला. असतो डबा द्यायचा आणून, करायचं आम्ही, द्यायचं आम्हीच, खायला आम्हाला बोलीचं दुपारात तिथं आम्ही हे जाऊ घालायला असं. तुमचंच काम आहे, डबा ते आणायचं, बांधायचं, ध्यान करून द्यायचं. विसरलो तो डबा. अरे तुमचं काम आहे काय गणगण. विसरता तुम्ही? अरे एखाद दिवशी तुम्हालाच विसरून अरे ठेवता. तुला माहिती आहे ना, रोजच गणगण असते. दुकानाचे सामान आणायचं, ते लिहून घ्या, गडबड, दुकानाला तिकडे जायची गडबड, सगळ्यांच्याच मागे गडबड असतात. सकाळ उठलं की आवरा, विराज कामं करा पटापटा. बरे पटापटा काम करायचे, पण पाऊसच पावसाची आहे ना. येईना. नुसतं वार आहे, नुसतं गारगारी. वातावरण लय असं नाही का, एकदम मस्त झालंय. पावसाचं वातावरण आहे, पण म्हणजे येत ऊन नाही. ऊन नाही, मस्त आहे, उलटं दुखणे येतात असल्या ह्यानी. पण वातावरण पाऊस आहे. नाही, दुखणे पाणी येतात नाही. असल्या. पाणी आहे का नाही? पाणीच नाही. होईल पाऊस, होईल. पंढरपूरला जाऊन येतो मी एकदा, येईन पाऊस. हा. तुम्ही पंढरपूरला गेला की पाऊस येतो का? पाऊस येतो. पंढरपूरला गेले की आता पाऊस दिंड्या निघल्या येईन ना पाऊस. येईल. तेव्हा वाट असती. येईल ना. थोडस पाऊस बी पाहिजे. नुसतं वारं सुटलंय, नुसतं ढग पळतय आणि पावसाचं तर कुठंच पत्या नाही. मग जा. जाऊ का मग? चल बाय. बाय. चला बघू, आता जायचं आष्टीला. अजून जामखेडला जायचं नियोजन होतं, कालच्या धरून जाणं व्हायना. आज जर गेलो तर जायचंय मला बी जामखेडला. कामं भरपूर आहे, दिवसभर काम असतात. सकाळ आपण थोडासा व्हिडिओ काढतो. आज तरी विराजला जाताना दाखवलं नाही. विराज आनंदी जास्त आज काही व्हिडिओमध्ये घेतलेच नाहीत. आपल्याला दुकानापुढे ठोकळे टाकायचे. कच आणले आपण, कच आणि ठोकळे पण आणलेत. तर इथं रोड आहे हायवे आष्टीचा मेन, म्हणजे आयल्यानगरकून जामखेडला जाणारा. आणि आपलं तिथं थोडंसं दुकान आहे, पण काय झालंय, रोडचं काम असल्यावर चालू होतं ना, तेव्हा इथं माती टाकून घेतली. तर माती टाकल्यामुळं काय झालं, आता इथं होतं चिखल. पहिलं काय होतं, खाली होतं, हे सगळं खाली होतं. आता रोडवर रोडची हाईट वाढली, तर मग ह्याची पण हाईट वाढावं लागली. रोडची हाईट वाढल्यामुळं मग माती टाकून घेतली. पहिली ती मुरुम पूर्ण टाकून घेतला, माती म्हणजे मुरुम. नंतर आता चिखल व्हायला लागला, तर कच आणि ठोकळा थोडा दुकानापुढं टाकून घ्यायचा आहे. चला तर काय, सकाळी मला जामखेडला जाऊन यायचं काम आहे. कारण जामखेडचं काम झालं ना, मग नंतर काय होईल, संध्याकाळच्या टायमाला ठोकळा बसायचा आहे. तर तो बसायचा 4 वाजता संध्याकाळी. तर मग जामखेडून म्हणलं जाऊन येतो एकदा. तर काय झालं, पहिलं म्हणजे आयल्यानगरपासून पहिलं आलं की पहिला आष्टी तालुका लागतोय, नंतर जामखेड तालुका लागतोय. गाडी पण आपण खोलली होती, तर गाडी खोलली, त्याची शॉकअप आहेत ना, शॉकअपच जाम झालेत, खालीवर वर्किंग होतच नाहीत. तर ह्याचे पण हे शॉकअप दोन्ही जरी भेटले ना, तर सगळं बॉटम सकट आणायचे. बघा, तर बीड 71, लातूर 168 आणि दौंड तिकडं वळायचं इथून, दौंड 98. तर आलोय आता जामखेडमध्ये. जामखेडून पुन्हा आता माघारी निघलोय आष्टीला. तर आष्टी इथून असन 10-15 किलोमीटर, पण आयल्यानगर आहे जामखेडपासून 74, कल्याण 285 आणि नाशिक 250 किलोमीटर आहे. तर आता आहे जामखेडमध्ये. जामखेड काही पुलाचं बी काम चालू आहे. आणि म्हणजे केज कोणी आता केज, दारूर, परळी सगळे जर तालुके विचार केले बीड जिल्ह्याचे, पुन्हा नांदेड कोणी येणारे बाई त्या मार्गी जायला चांगला रोड आहे आयल्यानगरला. तर आताच मी जामखेडून आलोय. तर जामखेडला गेलतो काही कामानिमित्त. तिथे गेल्यानंतर चर्चा झाली की तुम्ही लय लांब फिरायला गेलतात. म्हणलं हा, फिरायला तर गेलतो आम्ही.
आणि मग म्हणले आयला लय लांब गेलात 20 दिवस कुठं राहिलात कसं आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ बघितले. म्हणलं आयला संध्याकाळी झोपण्याचं काय सोय होती ह्याच्यासाठी इकडे व्हिडिओ बघता बघता विषय निघाला की म्हणले खरं तेच बोले खरं तेच नाही का हॉटेलवाले तुम्ही सगळे संगत होतात. आणि म्हणजे रविदादाला सगळे ओळखीते तिकडं नाही का. आता माझ्या ओळखीचे तर समजा आहेत म्हणून मी तिथं गेलतो. पण रविदादाचं एवढं नाव आहे महाराष्ट्रात म्हणायचं बरं सगळेजण ओळखीत असते ना भाऊ माझं हिशोबाने. म्हणजे रोजचं हिडिओ जरी रोजची रोज माणसाला वेळ नसतो बघायला नसेल बघत रोजची रोज कधी मध्ये बघत असतील पण इंस्टाग्रामचे त्याच्या माध्यमातून त्यांना आहे ना रविदादाला सगळेच जण ओळखीत आहेत. तर आत्ताच आलो जामखेडून तर चाललाय प्रवास पुढं. पण रविदादाला मी पण मानलं रविदादा खरं तेच हॉटेल म्हणले नाव लवकर येत नाही काय काहींना की रवी शिंदे पण हे लगेच म्हणतात हॉटेल खरं तेच बोली का म्हणलं हा तेच. तर चला विषय होता ते म्हणले तुमची सगळ्यांची व्हिडिओ पाहिली त्यांचे म्हणजे रविदादाचे तुमचे तुम्ही 20 दिवस काढून गेलात ना आम्हाला तर अवघड वाटलं म्हणले आणि छान वाटले व्हिडिओ बघितल्यावर आणि मस्त प्रवास बी झाला तुमचा. गाडी गेला तर आम्हाला वाटलं हाल होतील गाडी पण तुम्ही तर म्हणताय चांगला प्रवास झाला म्हणलं चांगलाच असेल आणि कधी कधी वाटतं बी गाडी गेल्यावर छान आहे. तर चला जातो आता मी आष्टीला. समोर जे दिसती ती आष्टी शहर इथं आता आष्टी शहर जवळ आलं हे रोड आहे आणि आता चाललो आष्टीला तर जवळच आलंय. आता जामखेडून आलोय ना तर फक्त किती म्हणजे 14 ते 15 किलोमीटर आहे जामखेड तर आष्टी. आता जामखेडून आष्टीला पुन्हा आलोय आणि आष्टीपासून आयल्यानगर 60 किलोमीटर आहे. तर आता हे नवीन रोड आहे आयल्यानगरला म्हणजे बीडहून जो येतो ना तो डायरेक्ट आता आयल्यानगरला चालला. याचं काम बी चालू आहे रोडचं आणि हा असा रोड आहे बघा. तर चला मित्रांनो आम्ही आता ब्लॉग बनवतो म्हणजे काय तुम्हाला सांगा तुम्ही बघत राहा फक्त काय गंमत झाली. आता ही गाडी इकडं पडलं ड्रम रे अंगावर सगळं केमिकलचं ड्रम आहे सगळं पोपटा लागतोय बघा. तर हे आपला रोडने आता चाललो गाडी येऊन गाडी चाला ना का काय चढली एकदाच आपल्या दुकानापुढे ठोकळा टाकायचा आहे त्यासाठी पाणी आणायला चालू पाणी ती बी कोणच्या गाडी चालू ड्रम घेऊन हिस्टा बाबा दामानी लईच पळती बाबा हिस्टा. काय नाही काय तुम्हाला ज्यूस बाजारला आणलं मी खाली ड्रम उचलायला आणि ती कच आणायची ती उचलायला आणलं उगच नाही आणलं बॉडीगार्ड. आता हे रोड काय सांगा तुम्हाला आता रोड खराब आहे थोडा गाडी एका साईडला ओढी ती काम चाललंय रोडचं समजून घ्या. आष्टी तालुका लय सुधारणार आहे आपला. मामा आलेत मामा पडायला जाऊ द्या अण्णा त्याला काय त्याला हॉर्न वाजतील त्यांना घेतो ब्लॉक मध्ये. उघड काय उघड डिक्की उघडी झाली का नाही ना असून द्या सांगतेत का काय उघडे म्हणले पण टाकून आलो. हा ब्लॉक मध्ये महाराष्ट्र शासन काळजी राव सगळ्या माणसाची. आधी पाठीमागं नवीन दिसायला लागले आमच्या आष्टी तालुक्याचं बस स्टँड बी एकदम टाकाटक खटाखट व्हायला लागले होय. स्टँड पशी अशी परिस्थिती रोडची. ड्रायव्हरला लय काळजी हवेची मारा. गणेश लिमकरची गाडी घरची आहे. तो ड्रायव्हर आणला मी फुकटा माणूस आणलाय कच भरायला फुकाट सगळे फुकाट आणलेत. ब्लॉक मध्ये घ्या ना घेतलंय भेटन तुम्हाला पण भेटन काहीतरी फुलाची पाकळी पैसे सगळ्याला द्यायचे मला कसं जमायचं र. शिव माणूस फुकाट कच बसा म्हणजे भरून द्यायला आणलाय. शिव डावीवर फुकाट आहे गाडी तिसऱ्याची आहे हवा मारायला चौथाची आहे. मी जर सगळ्याला भाडं दिलं तर मला पडन का हा उडतले अण्णा पलीकडे या गाडी पलीकडे अण्णा लोक घाबरत येत म्हातारा गेलाय ती. आता काय करा हवा मारायची होती म्हणून घातली आउटसाईडला. म्हणते हाय होय एक कॉलेज राष्ट्रीयचं मोठं कॉलेज इंटरनॅशनल. चला दामादामानी लोक घाबरत येत. अरे तू पलीकडूनच घेतला असतं जमलं असतं का काहीच अडचण नाही पलीकडून घे ना. पलीकडून घ्यायची
मुलगा पाटील तुमच्या गाडीत हवा कमी व्हायची ते मारायची नको का? नाही मारली ना, हवा मारावं लागेल ना, टायर फुटलं तर मला भरून द्यावं लागेल. काम नाही, एक आपल्या दुकानापासून 1.5 किलोमीटर. 1.5 किलोमीटर यावंच लागतंय कुठं यावंच लागतंय. जगदंबा आलं. गॅरेज. अरे जामखेड रोड, म्हणजे जामखेडला रोड चाललाय, त्याच्या साईडला जगदंबा ऑटोमोबाईल्स आता नवीन होणार आहे. हळूच घ्या पलीकडे. आलं की आता इथंच पाणी भरायचं, इथंच कसबी इथूनच घ्यायची थोडीशी. बोला ना. बघा त्यात किती कचरा आणला आता, खोरण बिरण काढा. ओ सेट घ्या, फोन चालू आहे. चला ही अशी गाडी आणली, गाडी नसेल दाखवली मी तर ही आपल्या ह्याशी आता जायचं ह्या दुकानात, बोर चालू करायचं आहे. थोडी कच आहे तिथं, शिल्लक कच बी भरायची. आणि ही गाडी एकच ड्रम राहिले गामेल. अशा वाचे. टाका. चला बघा आता रोडला केली गाडी उभा मस्त पैकी. आता गाडी आणलीत, बरं झालं. हे ड्रायव्हर साहेब म्हणले मी काय कच भरीत नाही. आता इथं कची ढिगारा माती फुफाटासारखी ती बारकी छोटी न्यायची माती. तर आता हे तर फोनमध्येच बिजी व्हायला लागले, सगळे पळायला लागलेत. मी कशाला आणलं हेच मला काय कळाना सध्याला. किरण शेठ कशाला आणलंय तुम्हाला माहिती तुमचं काम चालू म्हणलं, काम चालू आहे, मला मदत होईल म्हणलं. पण बघू आता काहीतरी करावं लागेल, थोडी कस थोडं पाणी. आणि ही करा ना, ऐका ना, मी बरी तो, तुम्ही फक्त बोर चालू करा. तो ड्रम भरून घ्या. किती ड्रम आहेत? 1 आणि हे 2 3 ड्रम आहेत. ही 4 व्हीलरचे फिटर आहेत त्यांचं, ही स्वतःचं बांधकाम झालंय, त्यांची कस न्यायला आलो. आणि पाणी नव्हतं तर पाणी बी द्यायला त्यांचा बोर आहे इथं. बघा इथं बोर चालू केलं की इथं भरायचं आहे आता. आणि गाडी बी फिटरची, पण फिटर इथं आली नाहीत. मेन त्यांचं ही दुकाने ते नाही आले, पण मित्र कंपनी आणली त्याच्यासाठी. सगळी कच नेऊन टाकली गाडीत. तिकडं उभं राहिले ड्रायव्हर साहेब, सगळी कच म्हणजे थोडी थोडी भरून. आणि आता न्यायची पाण्याची ड्रम. 2 हातात 2 आणणार मी, पाहिलं नाही वय मी. हा महाराष्ट्र केसरी. किती गप्पा मारल्या तिथून तिथवर नाही नेले की दमलंय, खाली उठवलंय. मला म्हणते 2 हातात 2 आणा. याड लागलं का काय? चला आणलं ड्रम. 2 ड्रम काय एकच ड्रम आणायचं मुश्किल आहे. 35-40 लिटरचं असन. ठोकळा आपल्याला टाकायचा आहे म्हणलं, थोडी मेहनत तर घ्यावाच लागेल नाही का. चला राहिले एकच ड्रम. आता गडी थांबले तिथं सगळे जाऊन, आता बाकी 2 जण. चला मी बसू का आता पलीकडून? नाही 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 मी चलत येतो बघा. चला आता सगळं टाकून घेतलं डिक्कीमध्ये. अयो चला आता एकदाच टाकली कच. 3 ड्रम भरून घेतले, अजून 2 ड्रम भरून आणायचे. काय आता तालुक्याच्या ठिकाणी अवघड आहे जरा. पाणी आहे इकडं पण 1.5 किलोमीटर आहे. दुसरं कुणाकडून आणावं पाणी? पाऊसच नाही, बोरला पाणी होतं बरं. काय तवा चित्रायचं कोण नाही. घ्या हळूहळू घ्या. आता दुकानाकडे गाडी घेते सध्याला दम्मानी. आहे का जागा? आहे का? या उद्या म्हणतेत. कोण आहे सोन्या? तुम्ही गाडी बसत नाही म्हणल्यावर कसं व्हायचं? मला वाटलं अण्णा पुढे उतरतोय काय. हिरं लावायची वर घ्यायला बरं म्हणून का वर जाईन गाडी? बरं वर जाईन. खाली उतरा तुम्ही. मी उतरतो खाली, माझं वजन तेवढंच होईन गाडीला. अहो इथून बघा, दुसरं काही विषय नाही. असं ना, आम्ही बघतो, तुम्ही जाणारच नाही. गेली रे गाडी एकदाचीच. 0 टन हाणलाय. ती कार्पिओ काढून द्यायची का? शेठी धरा. नाही पडत ती, घाबरू नका. ती गाडी जाऊन द्या फक्त. किती वेळेस काढलेत काय माहिती. बघा आपण आलो तर आपल्या दुकानी इथंच घेऊ. पुढं गाडी हाय, जागा हाय हाय. मामा मामा ओळखत नाही. बस 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 बस. बा रिवर्स यायला पाहिजे होती रे. का ना मुठकडे. रिवर्स यायला पाहिजे होती. आता खाली करा. फोन करतो तुम्हाला. कोणाला? आहे का? खर्च केला ब्लॉक बसणाऱ्याला फोन लावू का? झालं आता तुझी तयारी. 2 ड्रम आणायचे किरण शेट. आणि 2 आता ड्रम आणले की लगेच करी. बस का? नाही नाही त्याची गडी आहे तर लगेच पाणी आणायला. या चहा प्यायला सगळेजण. काय झालं ह्यांनी आल्या आल्या मला म्हणले आजवर चहा पाजवा. मग सगळ्याला चहा पाजिलाय. चहा नाही प्याला तुम्ही? बरं नका नका प्यायना. आम्ही काय येडं म्हणून पितो का? ते दिसत नाही का बाकीची पितात? जांभळ होय. बरं बरं बरं. किरण शेठ आपण गोड चहा पिलो. ती पोरांनी आपल्याला वैताग दिला.
त्याला मिठाचा चहा द्यायला पाहिजे होता मिठाच्या म्हणजे बोललेच नसती काहीच नसते बोलले. चहा पिऊन म्हणते चहा नाही नाही, पिलो पाजून सुद्धा चुकी आपल्या इथं. काय पाजायचं? ह्याला ना मिठाचा चहा त्याला पाहिजे घे त्याला होता. घे बबन 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 गणेशला घ्या आपलं. गणेश नाही, मेन मेन काय आहे? मेन गणेश शेट म्हणजे कसं आहे गाडी हा, त्यांच्यामुळे आपल्या- नाही ते गणेश शेट आहेत ना मेन त्यांचीच गाडी होती त्यांची ती घ्या. त्यांचं ऋषा दुकान घ्या, होतं ऋषा घ्या ऋषा घ्या ऋषा होय ना ऋषा बी नको तो दामला तिकडे काम करतोय मुडकुशीत लावा बरं काही बी असू आज आम्ही ठोकळा टाकून घेतो पोरांनी मदत केली बरं झालं मला बी जरा वायता कमी झाला आणि मी आजच नका सोडू उद्या ठोका टाकल्यावर